लोकांचं प्रतिनिधित्व करणारा एक नेता आहे आणि या मतदारसंघामध्ये या इलेक्शन मध्ये आपल्याला एक सामान्य कार्यकर्ता नाही तर कोडपे सारखा त्या ठिकाणी एका नेत्याला निवडून द्यायचंय म्हणजे द्यायचंय। अनेक वर्ष आपण जर बघितले तर इथं मंत्री झाले, पण मंत्री झाल्यानंतर या मतदारसंघामध्ये तुमच्या सर्वांसाठी त्यांनी काय केलं? कुठलाही योग्य असा निर्णय तुमच्या सर्वांच्या हितासाठी घेतला का? मंत्री फार मोठ्या मोठ्या खात्याचे ते होते, त्यांच्याकडे जलसंपदा होत। या मतदारसंघामध्ये सुफलाम झाला असता असं कुठलंही विकासाचं काम त्यांनी इथं केलं का? ते स्वतः ग्राम विकास मंत्री काल परवा त्यांचा एक व्हिडिओ बघितला। आपल्याच या मतदारसंघामध्ये एका गावामध्ये जात असताना एका मोटरसायकलवर ते बसले होते आणि चिखलातून त्यांना जाता आलं नाही। जर नेत्याची परिस्थिती असेल तर सामान्य लोकांची काय परिस्थिती असेल? आरोग्य सेवेमध्ये त्यांनी खूप मोठं काम केलं असं अनेक लोक म्हणतात आणि स्वतः ते सुद्धा सांगतात, पण इथे असणारे जे सामान्य लोक, खास करून आमच्या युवांना असा प्रश्न पडलेला आहे, नाही हे सर्व युवा असा प्रश्न त्या नेत्याला विचारतात, आरोग्य सेवा जर आम्हाला द्यायची असेल तर मोठ्या मोठ्या बाहेरच्या शहरामध्ये आम्हाला का घेऊन जाता? आमच्याच या मतदारसंघामध्ये चांगलं हा शाश्वत विकास हे करू शकले नाही। असं म्हणलं जातं की ते संकट मोचक, काय ते संकट मोचक नेते, आणि पण संकट कोणाचं सोडवता? देवेंद्र फडणवीस साहेबांना संकट आलं तर ते तुम्ही सोडवता का? तुमच्या पक्षाला आलेलं संकट तुम्ही सोडवता? नाही काय कापसाचा भाव, काय कापसाचा भाव? 6,000 रुपये परवडते का? 6,000 रुपयामध्ये एका एकरामध्ये आपण सर्वजण 5 क्विंटल कपाशी तिथं काढतो। 6,000 रुपये आपला 30,000 रुपये एकराला मिळतात आणि खर्च किती? तेवढाच खर्च पडलेले आपण सर्वांनी तिथं बघितलेले आहेत। आता तुमच्याशी बोलत असताना ऑस्ट्रेलियावरनं कापूस आज आता भारतामध्ये येत आहे। महाविकास आघाडी सरकार असताना कपाशीचा काय भाव होता आणि आता 6,000? मग आमच्या या शेतकऱ्यावर ही जी अडचण आले, हे जे संकट आले, अहो संकट मोचक नेते हे आमच्या कपाशी पत्रामध्ये लिहिले की अजून अनेक शेतकऱ्यांना 5 रुपये अनुदान मिळालेलं नाही सरकारचं। अरे तुम्ही नेते आहात, तुम्ही मंत्री आहात, या सरकारमध्ये तुमचं वजन आहे असं म्हणलं जातं, आणि पण त्या वजनाचा वापर इथं असणाऱ्या सामान्य लोकांच्या हितासाठी तुम्ही का करू शकत नाही असा प्रश्न इथं असणाऱ्या जनतेला आज पडलेला आहे। आमचे शेतकरी कष्ट करून मुला मुलींना शिकवतात, आणि जर असेल तर त्याच्यामध्ये एखादी नवीन कंपनी गेल्या 10 वर्षामध्ये गिरीश भाऊंनी कधी आणली आहे का? आणि मग डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएट करून या डिग्रीचं करायचं काय? अहो काय काय लोक तर 4थी शिकलेत आणि वडील तिथं चहा विकतो। आपली परिस्थिती जशी तशी आपल्या मुलाची होऊ नये म्हणून ते कष्ट करून त्या मुलाला त्यांनी इंजिनियर बनवलं, 5 लाख रुपये खर्च केले, पण त्या मुलाला आता इथं काम मिळत नाही। शहरामध्ये स्पर्धा परीक्षा देण्यासाठी जातात, 10 बाय 10च्या खोलीमध्ये राहतात, 10 जण राहतात, 2 टाइमचं जेवण परवडत नाही म्हणून एका टाइमच्या जेवणामध्ये जगतात, भूक लागली म्हणून बिस्किट खातात। असं तिथं अभ्यास केल्यानंतर हे सरकार काय करतं भाजपचं
त्या स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा भ्रष्टाचार करतात। तलाठी भरतीसाठी एका कॉन्ट्रॅक्ट भरती करू नका असं आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितलं होतं। अधिवेशनामध्ये मुद्दे मांडले, त्याच्यासाठी 800 किलोमीटर चाललो आणि मग कुठेतरी घाबरल्यानंतर ते म्हणाले नाही आम्ही कॉन्ट्रॅक्ट भरती करणार नाही। पण या महाशयाने मागच्या दरवाजाने कॉन्ट्रॅक्ट भरती केली, 27,000 लोकांना कॉन्ट्रॅक्ट भरतीवर घेतलं। पण कंपनी कोणाची? तर भाजपच्या एका। जसं आपल्या या लाडक्या सरांसाठी आणि लाडक्या उमेदवारासाठी तिथं वातावरण झालेलं आहे, हे इलेक्शन तुम्ही सगळ्यांनी हातामध्ये घेतलेलं आहे। घेतलं का नाही घेतलं? हात वर करून शेवटपर्यंत सांगा आम्ही हे इलेक्शन हातामध्ये घेतलंय। आपल्या या सराकडे काय आहे तर तुम्ही आहात। सामान्य लोक त्यांच्या पाठीमागे आहेत, निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत। काही काही लोकांनी 100 रुपये 50 रुपये 1000 रुपये मिळवून पैशाची खूप मोठी ताकद आहे, अफाट पैसा आहे, अफाट गोडाऊन भरून भरून पैसा ठेवलाय आणि तो पैसा आपल्या या उमेदवाराच्या विरोधात तिथं वापरला जाणार आहे। मी आपल्या सर्वांना विचारतो की समजा या इलेक्शन मध्ये एका मताला पुढून 500 रुपये दिले गेले तर हे 500 रुपये किती वर्षासाठी? गरिबाचा स्वाभिमान हा विकत घेतला जाऊ शकतो। इथं असणाऱ्या प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणसांना मी विचारतोय, आपल्या स्वाभिमानाची कुणी किंमत करू शकतं का? आपल्या मराठी माणसाच्या स्वाभिमानाची कुणी किंमत करू शकतं का? त्यामुळे या इलेक्शन मध्ये पुढून कितीही पैसा आला तरी आपल्या सर्वांना आपल्या या लाडक्या उमेदवाराच्या पाठीमागे राहून चांगल्या ताकदीने प्रत्येक बूथवर प्रत्येक गावामध्ये हे भाजपच्या कार्यकर्त्यासारखं हे अधिकारी जर काम इथं करत असतील तर त्या अधिकाऱ्याला मला सांगायचं आणि खास करून पोलीस प्रशासनाला सांगायचे, 20 दिवसानंतर या महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन होणार आहे, महाविकास आघाडी सरकार येणार आहे। आणि जर इथं एखाद्या गरीबाला सामान्य व्यक्तीला एक महाविकास आघाडी तर या राज्यामध्ये येणारे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे। पण ज्या ज्या गोष्टी सरांनी या ठिकाणी मांडल्या, अनेक मान्यवरांनी इथं मांडल्या, मी सुद्धा ज्या गोष्टी इथं मांडत आहे, महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्या प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतः पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेसचे नेते आणि सर्व आम्ही जर लक्ष घालून हा मतदारसंघ अजून चांगल्या पद्धतीने विकसित कसा होईल यासाठी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी आपल्या या आमदाराच्या पाठीमागे उभं राहणार आहोत। बरेच विषय, बरेच मुद्दे पुढून दबाव तंत्र केलं जाईल, मला माहित नाही किती। अरे अजून 100 उद्या, 20 दिवसानंतर ज्या ज्या लोकांवर अन्याय करून अशा सदस्यांना आणि आपल्या सरपंचांना पत्र केले ना, आपलं सरकार आल्यानंतर त्यांना तुमच्यावर दबाव आणला, नेत्यांवर दबाव आणला, आमच्यावर पण दबाव आणला ना, आमच्यावर पण ईडीची कारवाई झाली। अरे पण लहानपणीपासून माझ्या आईने, माझ्या आजीने मला जर काय शिकवलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज हे दिल्ली सोबत कधी झुकले नाही। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, गांधी सूर्य महात्मा फुले असतील, अशा अनेकांचा अपमान तिथं केला, महात्मा फुलेंचा अपमान केला, संत सेवालाल महाराजांचा अपमान तिथं केला आणि भाजपच्या कुठल्याही नेत्याने त्याच्यावर कुठलंही वक्तव्य केलं नाही। इथं असणाऱ्या नेत्यांनी आंदोलन केलं, सगळे नेते लढले, पण भाजप लोकांना काही तिथं पडलेलं नाही, कारण का त्यांना हा विचारच पटत नाही। ते फक्त नाटक करतात, नाटक। काही दिवसांपूर्वी मोदी विरोधात या मातृभूमीसाठी लढत होता। अरे हे सत्य लोकांना तुम्ही सांगा, हे सत्य तुम्ही लपवता आणि त्याच्यावर तुम्ही राजकारण करता, हे आम्हाला कधीही तिथं पटणार नाही। राजपूत समाजाच्या बाबतीत सुद्धा असंच काहीतरी ते बोलले। गुजरातमध्ये एक नेता राजपूत समाजाच्या विरोधात काय बोलला, ब्रिटिश काळ या राज्यामध्ये देशामध्ये असताना हा राजपूत समाज आणि ब्रिटिशचे काही अधिकारी
का तुम्ही विविध समाजाला तुम्ही तिथं बदनाम करताय? भाजप अशाच पद्धतीने काम करतोय आणि भाजपने कधीही आपला तिथं विचार केला नाही, या महाराष्ट्राचा विचार केला नाही. 2014 पासून सत्तेत आल्यापासून आतापर्यंत त्यांनी जर कोणाचा विचार केला असेल, फक्त गुजरातचा विचार केला, फक्त गुजरातचा. अहो, आपली मुलं, गरीब मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जातात. आपल्या सगळ्यांची अपेक्षा काय असते? सरकारकडनं ज्या ज्या गोष्टी त्या विद्यार्थ्यांना मिळतात, गणवेश मिळतात, ते वेळेवर मिळावे, चांगल्या क्वालिटीचे मिळावे. अहो, आम्ही विषय मांडत होतो अधिवेशनामध्ये. आम्ही म्हणलो होतो आमच्या या विद्यार्थ्यांना चांगल्या क्वालिटीचं महागडं असं कॉटनचं कापड वापरलेले गणवेश द्या. पण नाही, त्यांना तसं काय करायचं नव्हतं. यांना इथं असलेल्या शेतकऱ्यांनी पिकवलेला कपाशीमधून बनवलेलं कापड जर गरीबाच्या मुलाला द्यायचं आम्ही म्हणत असो तर यांना मान्य नव्हतं. यांनी काय केलं तर यांनी गुजरातवरनं कापड आणलं. गुजरातवरनं कापड आणल्यानंतर ते सुद्धा कॉटनचं नाही, कुठलं ते रेक्झिनचं कापड आणलं आणि ते गरीबाच्या मुलांना तिथं गणवेश म्हणून दिलं. अजूनपर्यंत 50% मुलांना गणवेश मिळाला नाही आणि जो गणवेश मिळाला तो वेडा वाकडा मिळालेला आहे. तिसरीतल्या मुलांना पहिलीतला, पहिलीतल्या मुलाला तिसरीतला, असं हे सरकार आहे. जिथं मिळेल तिथं फक्त यांना पैसा खायचा आहे आणि तो पैसा फक्त इलेक्शनसाठी वापरायचा आहे. अहो, गेल्या 1.5 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये 50,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालाय आणि या इलेक्शन मध्ये ते 6 ते 7,000 कोटी रुपये तिथं वापरतील इलेक्शन मध्ये. आणि या मतदारसंघामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पैसा हा येणार आहे. पण कितीही पैसा इथं आला तरी सुद्धा मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपला जो उमेदवार आहे तो एकदम सामान्य कुटुंबातला आहे. त्यामुळे खोडपे सरांच्या पाठीमागे फक्त तुमची लोकांची ताकद तिथं लागणार आहे. लोकसभेमध्ये सुद्धा 150 कोटी रुपये महायुतीच्या नेत्यांनी त्या मतदारसंघामध्ये खर्च केला होता. पण तरी सुद्धा स्वाभिमानी मराठी माणसांनी 31 खासदार आपल्या विचाराचे तिथे निवडून दिलेले 31 खासदार. आणि मग आज सुद्धा 30 लढाई आहे. फक्त राज्याचं इलेक्शन आहे आणि राज्याच्या इलेक्शन मध्ये पैसा कितीही वापरला, फक्त आपल्याला एकत्रित यायचंय. या मुलांच्या भवितव्याचा विचार करायचा आहे, महिला सुरक्षतेचा विचार तिथं करायचा आहे. आणि हे इलेक्शन आपलं इलेक्शन आहे, आपणच खोडपे सर आहोत. अशा पद्धतीने हे जर लढलं तर मला असं वाटतं कमीत कमी आपल्या खोडपे सरांची लीड ही 50,000 त्या ठिकाणी असू शकते. पूर्ण अपप्रचार केला जातोय. आमच्या माता भगिनींना सांगितलं जातंय, घाबरवलं जातंय की महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजना आपण बंद करू. मी आपल्या सर्वांना आश्वासित करतो, काही झालं तरी आपलं सरकार आल्यानंतर आपण लाडकी बहीण योजना बंद करणार नाही. उलट आपण त्याच्यामध्ये अधिकची ताकद टाकून, अधिकचा पैसा देऊन, अधिकच्या महिलांना पण आपला न्याय कसा देता येईल असा प्रयत्न तिथं करणार. पण हा प्रयत्न करत असताना, ही मदत करत असताना आमच्या लाडक्या बहिणीच्या मुला मुलींना हाताला काम कसं मिळेल, शेतकऱ्याला हमी भाव कसा मिळेल, आरोग्याचे विषय, आरोग्याच्या अडचणी कशा सुटतील, विद्यार्थ्यांच्या अडचणी कशा सुटतील, त्याच्याबरोबर आमच्या माता भगिनी सुरक्षित या महाराष्ट्रामध्ये परत एकदा कशा फिरतील, यासाठी महाविकास आघाडी येत्या काळामध्ये तिथं काम करणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना विनंती आहे, तुम्हाला कितीही दबाव आला, तुम्हाला कितीही अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, फक्त संघटित व्हा आणि संघर्ष करा. विजय हा आपला होणार म्हणजे होणार. एखाद्या कार्यकर्त्याला सोशल मीडियाच्या, सामान्य कार्यकर्त्याला जर त्यांच्या गुंडांनी कोपऱ्यात गाठलं तर बाकी 100 कार्यकर्त्यांनी त्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे भक्कम उभे राहा. कितीही मोठी गुंडाशाही आली, त्या गुंडाशाहीचं कधी काही चालू शकत नाही जर लोक एकत्रित आले. आणि आज ही सभा बघितल्यानंतर लोकांनी जे इलेक्शन आता ताब्यात घेतलेलं आहे, तर मला असं वाटतं कुठलंही टेन्शन त्याच्यामध्ये तिथं राहिलेलं नाही. बरेच विषय त्याच्यामध्ये चेंदूरनी शहराची जबाबदारी प्रवीण भाऊ गरुड यांनी घेतले. मोठे नेते, त्यांच्यावर सुद्धा अन्याय झालेला आपल्याला माहिती आहे. प्रवीण भाऊंचं सामाजिक काम खूप मोठे आणि त्यांनी आपल्या
गोडपे सरांना तिथं पाठिंबा दिलेला आहे। एकदा प्रवीण भाऊंना मी मनापासून तुमच्या सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो। आमचे सर्व महाविकास आघाडीचे घटक पक्ष, त्यांचे सर्व नेते, त्यांचा तुमच्या सगळ्यांच्या वतीने आभार करतो की आमच्या या सरांच्या पाठीमागे तुम्ही भक्कमपणे तिथं उभा राहिलात। त्यामुळे येत्या काळामध्ये 23 तारखेला गुलाल हा आपल्याला घ्यायचा का नाही घ्यायचा, नक्की का? आणि पुढचा जो भाजपचा उमेदवार अजिबात काय घाबरू नका, शेवटी तो व्यक्ती आहे। कोण कोण आहे? कसं असतं, एखाद्या व्यक्तीमध्ये दम असेल ना, दम, तर पिस्तूलची काही जरूरत नसते। लोकांना घाबरवण्यासाठी तुम्ही पिस्तूल घेऊन बाहेर जाता। अहो, आमची जी मराठी माणसं आहेत ना, यांच्याकडे बघूनच लोक अर्धी गार होतात आणि खास करून गुजरातचे नेते गार होतात। अहो, पूर्वी देवेंद्र फडणवीस तसे चांगले नेते होते, पण आता जरा बिघडलेले आहेत। कुणी बिघडवलं त्यांना? कुणी बिघडवलं? आता देवेंद्र फडणवीस साहेब बिघडल्यानंतर या महाराष्ट्राला बिघडवायला तयारी, अतिशय वाट लावली या महाराष्ट्राची। म्हणजे ज्या ठिकाणी लोकशाही होती, आता लोकशाहीपेक्षा आता व्यवहार पुढे करतायत। ह्याला विकत घ्या, त्याला विकत घ्या, अशा पद्धतीचे वक्तव्य तिथे ते करतात। अहो, ते स्वतःला काय म्हणतात? नवा युगाचे अभिमन्यू। अहो, अभिमन्यू काय असतं ते? गोल गोल ते चक्रव्यूह, चक्रव्यूहच्या आत जाऊ शकतात, पण बाहेर निघू शकत नाही ना। आमचे सामान्य लोक, बेरोजगारी, महागाई, त्यानंतर शेतकरी, कष्टकरी, हे सर्व अडचणीच्या चक्रव्यूहात तिथे अडकलेले आहेत। त्यामुळे हे देवेंद्र फडणवीस साहेबांचे आजचे जे अभिमन्यू आहेत, ते आमच्या शेतकऱ्याला तरी याच्यातून बाहेर काढणार नाहीत। जर बाहेर कोणी काढू शकतं ते फक्त महाविकास आघाडीचे नेते आणि आदरणीय पवार साहेब आहेत, उद्धव ठाकरे साहेब आहेत आणि काँग्रेसचे नेते। पण एक गोष्ट तुम्हाला सर्वांना सांगतो की देवेंद्र फडणवीस साहेब अभिमन्यू आहेत नाही आहेत मला माहित नाही, पण नवीन युगातले जनरल डायर नक्की आहेत। तुम्ही म्हणाल जनरल डायर कुठून काढलं? जालियनवाला बाग झालं होतं ना पंजाबमध्ये, आपल्या देशाला स्वतंत्र मिळावं यासाठी तुमच्यासारखे सामान्य लोक ब्रिटिश सत्तेच्या विरोधात तिथे उभे झाले होते। आणि या जनरल डायरने त्या सामान्य लोकांवर, लहान महिलांवर, मुलींवर, मुलांवर गोळ्या झाडल्या होत्या, लाठीचार्ज केला होता। आणि आज या महाराष्ट्रामध्ये, या पवित्र भूमीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी पोलिसांना फोन करून सांगितलं, जे आपले जालन्यामध्ये काही सामाजिक कार्यकर्ते तिथे उपोषणाला बसले होते, की चला तुम्ही त्यांच्यावर लाठीचार्ज करा। अहो, लहान मुलं, मुली, महिला यांच्यावर लाठीचार्ज केला। अहो, रबरच्या गोळ्या तिथे झाडल्या। अहो, वारकरी संप्रदायाला सुद्धा या लोकांनी सोडलं नाही। हो, अतिशय चुकीच्या प्रवृत्तीचे हे लोक आहेत। आणि ह्या सर्व महायुतीला आणि महायुतीच्या नेत्यांना येत्या काळामध्ये आपल्याला धडा शिकवायचा आहे। अमित शहा साहेब या राज्यामध्ये आले काही महिन्यांपूर्वी, मराठा समाजाचे कार्यकर्ते उपोषण करत होते, आंदोलन करत होते, ओबीसी समाजाचे काही कार्यकर्ते उपोषण आंदोलन करत होते, धनगर समाज, आदिवासी समाज हे सर्व आपल्या हक्कासाठी बसले होते। आणि अमित शहा साहेब इथे येऊन काय म्हणले? कसलं आंदोलन चाललंय? आमच्या गुजरातमध्ये जर असं तुम्ही आंदोलन केलं असतं, एका मिनिटात आम्ही पायाखाली तुडवलं असतं। आणि गुजरात स्टाईल ही महाराष्ट्रामध्ये लागू करण्याचा विचार हे अमित शहा साहेब तिथे करतायत। मी आपल्या सर्वांना विचारतो, आपण आपल्या हक्कासाठीचं आंदोलन आणि उपोषण तिथं करत असेल आणि हे गुजरात स्टाईल या महाराष्ट्रामध्ये लादून जर आपले सर्व उपोषण आणि आंदोलन जर पायाखाली तोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला, तर हे सगळं आपण सहन करणार आहोत का? या सगळ्या गोष्टीला यंदा या इलेक्शनच्या माध्यमातून आपल्या सर्वांना उत्तर त्या ठिकाणी तिथं द्यायचंय।
शेतीचा पाण्याचा विषय, पिण्याच्या पाण्याचा विषय, रस्त्याचा विषय, MIDCचा विषय, युवकांचा विषय, बेरोजगारीचा विषय, महिला सुरक्षतेचा विषय, हे सगळे विषय येत्या काळामध्ये आपल्याला सोडवायचे. पण ते तेव्हाच सोडू शकतो जेव्हा या मतदारसंघामध्ये परिवर्तन होईल. आणि ते परिवर्तन करण्याची जबाबदारी जेवढी या नेत्यांची तेवढी तुमच्या सगळ्यांची आहे. त्यामुळे या शेवटच्या 2 मिनिटांमध्ये मी आपल्या सर्वांना आव्हान करतो, विनंती करतो